हाय फ्रेंड, कशा सगळं मस्त मजेत। गणपतीमध्ये मी काही मोदक वगैरे दाखवले होते, तर आज दाखवणार आहे दुधापासून आणि पनीरपासून बनणारा कलाकंद। तर चला आता आपण इथे बघूयात काय काय लागतं ह्याच्यासाठी। तर इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, वेलची पावडर, दूध, पनीर घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे। इथे मी साखरी ब्राऊन शुगर घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला असे 2 कप मी दूध गरम करून घेणार आहे। जसं तुम्हाला क्वांटिटी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। इथे मी 2 कप घेतलेले आहेत। ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे, उकळवायचं आहे। उकळून झाल्यानंतर ते असं मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे। हलवून झाल्यावर मग आपल्याला पनीर ॲड करायचं आहे। पनीर चांगलं असं किसून घ्या आणि मग तो त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यानंतर ते चांगलं असं मिक्स करायचं आहे। हे अशा प्रकारे पनीर घेतलेलं आहे। बाहेर जशी दुकानामध्ये मिळते तशीच हलवाईसारखीच आपली ही कलाकंद बनणार आहे। ह्याचे तुम्ही मोदकही करू शकता आणि बर्फीसारखं पण करता येतं। तर इथे मी बर्फी म्हणून दाखवणार आहे। आता नवरात्र आलेली आहे तर तुम्ही स्वीट म्हणून हे दाखवू शकता। तर इथे साखर पण ॲड केलेली आहे। मी जास्ती साखर घेत नाही आहे, मला गोड जास्ती नको आहे। नंतर वेलची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्हाला केशर ॲड करायची असेल तर दुधात मिक्स करून तेही तुम्ही ॲड करू शकता। बाकीचे माझे काही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वीटचे, तर ते तुम्ही बघता येतील आपल्या चॅनलवर। तर हे चांगलं असं मिक्स करा। त्याचा पाण्याचा जो अंश आहे तो गेला पाहिजे, थोडं घट्ट होतं असं। तर ते 10-15 मिनटं आपल्याला लागतात हे सगळं करायला। तर हे अशा प्रकारे झालं की मग त्याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाका। मी इथे पिस्ता टाकलेला आहे, तुम्ही बदाम, मनुका जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्याचं पाणी थोडं कमी झालं पाहिजे, नाहीतर मग ते चिकट असं होतं ना। तर आपल्याला बर्फीसारखं करायचं, त्याच्यामुळे मी थोडं ते ड्राय करते। ओके, तर हे अशा प्रकारे करा आणि ते झाल्यानंतर एका भांड्यामध्ये घ्यायचं। मग आपण जसं केक करतो ना पलटी करून, तसं ते मी केलेलं आहे, तुम्हाला याच्यात बघायला मिळेल। हां, आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही तूप पण टाका, म्हणजे त्याची फिनिशिंग पण चांगली येते आणि चवीला पण चांगलं लागतं। नंतर ते परत असं मिक्स करून घ्यायचं। ते सगळं झाल्यानंतर थंड करायला ठेवायचं आहे। गरम घेऊ नका, थोडं थंड झालं की मग ते आपल्याला हे करता येतं, म्हणजे प्लेटमध्ये काढायला चांगलं वाटतं। असे घट्ट ते झालेलं पाहिजे, जसं आपण मलाई केक वगैरे म्हणतो ना तसंच हे होतं। त्याला हे पण तुम्ही कसं मलाई केकसारखं करून खाऊ शकता, घरच्या घरी करता येतं। पनीरही मी दाखवणार आहे घरी कसा बनवायचा, कारण आता बाहेरच्या पनीरमध्ये बरेच भेसळ असते त्याच्यामुळे। हे असं मी थंड करायला ठेवलं आहे, त्याच्यावर पिस्ता बदाम टाकले आहे आणि एका प्लेटमध्ये ते काचेच्या भांड्यात घेऊन मी पलटी केलं आहे। मग त्याचं केकसारखं बाहेर येतं। जर तुम्हाला नुसतंच वड्या करायच्या असेल तर प्लेन ह्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता। तर हे मी असं केलेलं आहे। मग त्याच्यावर बदाम, पिस्ता वगैरे असं ड्रायफ्रूट वरनं टाकलेले आहे आणि नंतर मग तुम्ही सुरीने कट करू शकता किंवा स्पूनने करू शकता। तुम्हाला जसे वेगवेगळे शेप हवेत तसं तुम्ही ते कापून काढू शकता। आता दसरा येणार आहे, दिवाळी येणार आहे, त्यासाठी मी असे बरेचसे स्वीटचे प्रकार मी अपलोड करणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे। जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करा अजून तुम्हाला कोणते रेसिपी बघायला आवडते, तर ते आपण लवकरच अपलोड करू शकतो, व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील। तर हे अशा प्रकारे आपली ही बर्फी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।